नमस्कार मित्रांनो, आता आपण ओकायामावरून ना शिंकानसेनी ते हिरोशिमाला चाललेलो आहोत. हे आता गेट आहे इथे. या गेटमधून आपल्याला आतमध्ये जावं लागेल. मी तिकीट हे करतो. आता ह्या ओकायामा स्टेशनवरून ना भरपूर म्हणजे हिरोशिमाला जाणाऱ्या शिंकानसेन भरपूर असतात. तर आपण म्हणजे आपल्यावरच येतात ते की कुठली ट्रेन घ्यायची. अजून वेळ आपल्याला थोडासा तिथे लिहिलं बघा स्टॉप हिरोशिमा. बघू आपण कोणत्या ट्रेननी जायचं ते. आता कसं आहे, ही ॲक्च्युली 2-3 दिवसाची सुट्टी आली त्यामुळं भरपूर गर्दी आहे. मगाशी म्हणले ना तसं की हिरोशिमाला जायला ना भरपूर ट्रेन असतात. दिसते का व्यवस्थित? ठीक आहे. एनिवे आपली आता 10-19ची ट्रेन ती जी शिंकानसेन. आणि वेगवेगळे प्रकार असतात. नोझोमी, हिकारी, अजून पोचलो आपण शिंकानसेननी याच्यापर्यंत आपल्या हिरोशिमाला. आता ह्या शिंकानसेननी आम्ही आलो होतो. ही अलीकडची जी स्थिती. तिथं आपण हिरोशिमा स्टेशनला आलो ना, खालच्या फ्लोअरला म्हणजे ग्राउंड फ्लोअरला यायचं. आणि इथेच हे टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटर आहे. त्या टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटरमध्ये आपल्याला बसेस कुठे म्हणजे आपल्याला जिथे जायचं असतं ना, शक्यतो ते पीस मेमोरियल जे आहे आणि एक डोम म्हणून जो की अनुबममध्ये पण तो राहिला होता असा एक डोम येतो, तर ते जास्ती फेमस आहेत. आणि एक हिरोशिमा कॅसल म्हणून सगळे जवळच आहेत. आणि मग ह्या बसेस तिथे जातात या तिकडच्या त्या ठिकाणी जातात. चला आता आपण मग तिथे जाऊया. When you would like to get off the bus, please inform us by pushing the button. Please note the exterior of the department store Sogo to the right before the. तर ही जी बिल्डिंग आहे ती हिरोशिमा इंडस्ट्रियल प्रमोशन सेंटर म्हणून यूज केली जायची तेव्हा. आणि ज्या दिवशी म्हणजे 6 ऑगस्ट 1945 रोजी सकाळी 8:15 वाजता अमेरिकन
फौजांनी म्हणजे त्या अमेरिकन त्यांनी ह्याच्यावर इथून 600 मीटर अंतरावर ते डिस्टन्स तिथे अणुबॉम्ब टाकला. आणि ही बिल्डिंग तशीच राहण्याचं कारण काय होतं की तो स्फोट असा वर झाला म्हणजे 600 मीटर अंतरावरच होतं वर झालेलं आणि त्यामुळे त्या भिंती अशा जास्ती ज्या मेनमधल्या भिंती त्या कोसळल्या नाहीत म्हणून. पण स्फोटाचा इम्पॅक्ट भरपूर होता आपल्याला सगळ्यांना. आता त्याची जी तीव्रता आहे किंवा त्याच्यामुळं काय काय झालं होतं सगळं माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय होतं की साधारणतः 2 किलोमीटरच्या ह्या परिघातला सगळा भाग बेचिराग झाला होता म्हणजे काही राहिलं नव्हतं. इतकं त्याचं हे होतं की माणसं अक्षरशः विरून गेली होती हवेतल्या हवेत. असं इतका त्याचा परिणाम जबरदस्त होता त्या हीटमुळं झालेलं आहे. आणि 4 किलोमीटरपर्यंत साधारणतः 70% सगळा भाग जो होता तो खराब झाला होता म्हणजे नष्ट झाला होता. आणि जवळजवळ असं म्हणतात की साधारणतः त्या वर्षाअखेर 1,40,000 लोक मरण पावली होती ह्या ॲटॉमिक युद्धामुळं म्हणजे त्या बॉम्बमुळं. तर म्हणजे आपण बघू शकतो की विज्ञान एकाच वेळेला किती म्हणजे प्रेरक असू शकतं आणि एकाच वेळेला किती विध्वंसकसुद्धा असू शकतं हे आपण याच्यातनं बघू शकतो. आणि ही बिल्डिंग तशीच राहिली. तर पण नंतर काही वर्षांनी म्हणजे काही लोक म्हणायला लागली की तर पाडून टाका म्हणून ह्याचं काही ठेवण्याची गरज नाही. पण बरोबर त्याच्याबरोबरच काही लोक असे म्हणत होते की हे पाडून टाकण्याच्या ऐवजी असंच राहू द्या म्हणून हे मेमोरियल म्हणून. आणि मग ते तसंच ठेवलं सरकारने. आणि दरवर्षी 6 ऑगस्टला इथे म्हणजे कार्यक्रम पीस मेमोरियल म्हणजे त्याचा कार्यक्रम ठेवला होतो. इथून 600 मीटर अंतरावर एक पीस मेमोरियल म्युझियम म्हणून आहे. तिथे ॲक्च्युली बॉम्ब पडला होता तर ते पण खूप म्हणजे कठीण आहे तसं बघायला. तर बघू आपण म्हणजे आपल्याला कितपत तिथे ते सहन होते त्या भाग. पण बघू शकतो आपण म्हणजे कसं काय झाली असेल कंडिशन त्यावेळी लोकांची. आता आपण त्या ॲटॉमिक डोमच्या शेजारीच असलेलं एक पीस मेमोरियल इथे आलेलो आहोत. आणि ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे ना ही इथे जी फ्लेम दिसते ती आणि कुठं ही फ्लेम आणि ते जे सेनोटाफ असं म्हणतात त्याला. आणि इकडचं हे जे काय ॲटॉमिक डोम आहे हे जे तिन्ही एका लाईनमध्ये केलेले त्यांनी. आणि त्यांचं ही जी कमान आहे ही एक रिप्रेझेंटेशन करते की म्हणजे काहीतरी आम्हाला माफी द्या म्हणून किंवा तुमचे जे काय मृतात्मे असेल त्यांना सगळ्यांना शांती लाभो म्हणून. आणि जी काय फ्लेम आहे ही त्यांनी ही जेव्हा लीट केली म्हणजे बरेच नंतर 1900 कितीतरी साली त्यांनी लीट केली. आणि ते असं म्हणतात की ही जी फ्लेम आता ही आपण कंटिन्युअस चालू ठेवू जोपर्यंत जगातले सगळे असे वेपन्स डिस्ट्रॉय होत नाहीत तोपर्यंत. असं या फ्लेमचं एक वैशिष्ट्य आहे. आणि ह्या टोमच्या सरळ रेषेमध्ये ते ठेवलेली ती. पुढे पण आहे आता ते बघू आपण.
आता हे 3 गोष्टी एका सरळ रेषेत काय तर त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. तर त्याचं कारण असं आहे की ज्या पास्टमध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याचं आम्ही सतत स्मरण ठेवावं आणि त्याच्या स्मरण ठेवून त्याच्या दृष्टीने काय पावलं उचलता येईल ती आम्ही पावलं उचलू आणि तुमच्या म्हणजे जे मृतात्मे आहेत त्यांना शांती मिळावी ह्याच्यासाठीच हे असं आहे. आणि हा आकार असा आहे की जपानमध्ये एक स्टाईल आहे म्हणजे हानिवा असं काहीतरी त्यांना म्हणतात की ते त्या स्टाईलमध्ये अशा पद्धतीचे जे डेड लोक झालेले असतात त्यांच्यासाठी तसं घरं करतात म्हणून. तर हे प्रतिकात्मक काय म्हणतात छप्पर असं म्हणू शकतो आपल्याला की जे मृतात्मे त्यांच्यासाठीचं हे प्रतिकात्मक आहे छप्पर. इथूनच एक म्हणजे हिरोशिमा हे पीस मेमोरियल आहे ना, पीस मेमोरियल आणि हा जो ॲटॉमिक डोम आहे ह्याच्या इथूनच एक मियाजिमा म्हणून एक आयलंड आहे. तिथे जाण्यासाठी अशी इथं बोट असते ही आणि इथून मियाजिमा आपण तिकडे पण जाणार आहे पण आपण ह्या बोटनी नाही जाणार. दुसरीकडे आपलं सामान आपल्याला ॲक्च्युली रेल्वे स्टेशनला ठेवलं आहे त्यामुळे आपल्याला रेल्वे स्टेशनला परत जावं लागणार आहे. पण जर म्हणजे इथून पण जाता येतं मियाजिमाला या पीस मेमोरियलच्या इथून आणि तासभराचा असतं प्रवास. तर तिथून आपण जाऊ शकतो डायरेक्ट मियाजिमाला पण. पूर्ण जपानचं जर बोलायचं झालं ना तर आपण हे एका पिक्चरमध्ये आपण त्याचं वर्णन करू शकतो. जर आता आपण इथे बघितलं ना हा ॲटॉमिक डोम आहे आपण जो बघितला की जो 1945 सालच्या ज्या महायुद्धामध्ये तो नष्ट झाला होता. पण आपण त्याच्या शेजारीच जर बघितलं तर इतकी सुरेख नदी, स्वच्छ नदी, त्याच्या आजूबाजूचं जे इन्फ्रास्ट्रक्चर ते पण आपण बघू शकतो. आणि त्याच्या शेजारची प्रचंड छान मस्त मोठीच्या मोठी बिल्डिंग बांधलेली ती आणि त्याच्याच नंतर आतमध्ये ही केवढी प्रचंड आवाढव्य बिल्डिंग आहे. म्हणजे की ह्या एका फ्रेममधनं आपल्याला एक कळू शकतं की जरी समजा युद्धाने हानी झालेली असली तरीसुद्धा स्वतःच्या प्रयत्नांनी आपण सगळ्या गोष्टी परत मिळवू शकतो. म्हणजे आपण आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर जरी असलो, कोणत्याही टप्प्यावर जरी आपल्याला समजा एखादी हार जरी मानावी लागली तरी तुम्ही परत फिनिक्स पक्षासारखं राखेतून उभं राहू शकता. हे ह्या लँडस्केपवरनं तरी दिसू शकतं असं मला वाटतं. खूपच इन्स्पायरिंग आहे हे हिरोशिमा व्हिजिट ही. जपानमधल्या ना म्हणजे वॉशरूमसुद्धा इतक्या भारी आहेत ना. एक पूर्ण व्हिडिओ जरी केला ना जपानच्या वॉशरूमवर तरी पुरेसा होईल. आता हे वॉशरूम का काय एवढं जबरदस्त वाटतं ना, एकदम सगळं क्लीन दिसते आणि लाकडी फिनिशिंगवर त्याचं काय जबरदस्त दिसते वॉशरूम. आपण बनवू तसं एक पूर्ण वॉशरूमवरच व्हिडिओ बनवू एक.